नमस्कार नमस्कार. नमस्कार. चमत्कार नका करू तुम्ही. पहिले हे सांगा की बा आमच्या बँकेची जी कॅशची गाडी होती ते मंदात लुटल्या गेली, त्याचं काय झालं? ते पैसा पेमेंट सापडला का नाही अजून? लोक आमच्या अंगावर मारायला येऊन राहिले, घरात येऊन मारण्याची धमकी देऊन राहिले. रोज सकाळी विड्रॉल कसा द्या मोठा आमच्या कर्मचाऱ्याला प्रश्न पडला. आता हे आमचं संचालक मंडळातले आम्ही तिघं जण तुम्हाला आता भेटीसाठी पेशल आलो की बा तुम्ही लवकरात लवकर शोध लावा, नाही तर आमच्या जीवाचं रक्षण करा, नाही तर लोक आमच्या घरात येऊन आम्हाला मारणार आहे. सांगू राहिलो 25-30 लाख रुपयाला लफडा आहे. मग 30 लाख रुपये गाडीत होते, गाडी लुटल्या गेली, 8 दिवस होऊन राहिले, अजून त्याचा काही त्याला पता नाही. तुम्ही सांगा आता काय करायचं? एक तर आता आम्हाला एक तर संरक्षण द्या तुम्ही. तुमचं एम प्रायव्हेट बँक नाही का? बरोबर. हो, तुमचं कसं झालं, तुमची जी केस आहे आम्ही हँडओव्हर केलेली आहे एका डिटेक्टिव्हकडे. हो, तर डिटेक्टिव्ह आता 1-2 दिवस समजा गावी गेला होता याच्या. तर बहुतेक उद्या ते कामी लागणार आहे. हो, झालं 2-3 दिवसात तुमचा ते कार्यक्रम होणार आहे. अरे काय साहेब, तुम्ही अशाने किती टाइम लावसान? लोक दम नाही खाऊन राहिले ना, लोकांच्या मेहनतीचा पैसा आहे. आता आम्ही संचालक मंडळातले आम्ही 5 जण आहोत. 2 जण बिमार पडले म्हणलं, धास्ती खाल्ली त्याने. आता काय करावं काय नाही. शेवटी आम्ही आता विचार केला, म्हटलं बा खादोळे साहेब तुम्ही चला पोलीस साहेबाला सांगा काहीतरी मार्ग काढायचा. कारण की 30 लाख रुपये आता आम्ही कुठून भरून द्यावं? नवीन नवीन बँक होती, व्याजदर जास्त होता, त्याला बा ग्राहकासाठी आम्ही चांगल्या संध्या दिल्या होत्या. पण आता हे पहिल्या कसं महिना नाही झाला बँक केली आणि आमची बँक अशी झाली, कॅश लुटल्या गेली गाडीतून. आपण कसं वेळ लागते ना भाऊ. आता आजच्या आजच नसते होत नाही. एवढ्यात कसं सणवार जास्त आल्याच्यानं काय झालं, माणसं कमी होती. आणि एक तर आता तुमची सिक्युरिटी गार्ड झाला, त्यानंतर ड्रायव्हर आणि एक तो अधिकारी जो होता समजा त्या गाडीमध्ये कॅचच्या, त्या तिघाची तपासणी झालेली आहे, त्याचं बयान घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आम्ही तुम्हाला 2-3 दिवसांनी क्लिअर करून टाकू. काय तुमचं असं आहे साहेब, तुम्ही काही चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला पाहिजे. आता आमचा सिक्युरिटी गार्ड आहे, आमचा माणूस आहे बँकेचा. याच्यावर तुम्ही काय दोष देता? याची तपासणी काय करायची गरज आहे? 10 खेप त्याच्या घरी जाऊन तपासण्या करता. त्याचा काही दोष नाही त्याच्यात. हे कोणते तरी म्हणजे सराईत गुंडेगार आहेत, त्यानं गाडी अडवली आणि पैसे काढले. तुम्ही जे कोणी सराईत गुंडेगाराची यादी असेल ना तुमच्याजवळ, ते काढा, त्याचे ते बोलावणं करा, त्याच्यातले पहा आमचे माणसं ओळखतील ना ते. हे होय का हे होय का दाखवा तर खरी तुम्ही माणसं कोणते आहेत तुमचे असे चोट्टे, तुमच्या लक्षात असलेले तुमच्या रेकॉर्डवर. हो, ते बरोबर आहे. मग त्याच्यासाठी डिटेक्टिव्हला दिलेलं आहे मी हे काम. हो, आता ते लवकरात लवकर करतील 2 दिवसात. ते करतील तेव्हा करतील. पण मी काय म्हणतो, तुम्ही आपली तलाशी तर घ्या, चौकशी तर करा. ते जे गुन्हेगार आहेत तुमच्या रेकॉर्डवरची, त्याला पोलीस स्टेशनला बोलवा. आमचे माणसं, आमचं सिक्युरिटी गार्ड हे ते त्याने पाहिलं म्हणतील. ते आज आम्ही त्याच्या घरी गेलो होतो किंवा काय झालं तर ते सांगे, आम्ही त्याला ओळखतो म्हणे. म्हणून म्हणलं तुमची जे काही यादी असेल त्याला इथं आणा, चांगले रट्टे देऊन. आणि त्यातला जर कोणता असेल तर ओळखतेच आमचा सिक्युरिटी. बरं, असं आहे नाही का? म्हणजे पाहिलेलं आहे नाही का? त्या दिवशी वेगळंच सांगे, आता म्हणजे पाहिलं म्हणते का? काय तर त्यानं असं पाहिलं म्हणते ते माणूस कोण आहे काय, तर त्याचा असं तोंडावरचा कपडा बाहेर निघाला होता म्हणे, तर त्यानं ओळखलं म्हणते त्याला. पण त्या दिवशी त्याची हिंमत नाही झाली सांगायची. असं वाटलं बा त्याला अजून मारतील ते. तर ते म्हणते मी सांगतो म्हणते कोण होतं ते, चेहरा ओळखतो म्हणते, मा ओळखीचा आहे. म्हणून म्हणलं तुम्ही फक्त जेवढे गुन्हेगार आहे त्याला पोलीस स्टेशनला आला, आम्ही आमच्या सिक्युरिटीला फोन करून बोलून घेतो. ठीक आहे, मग मी आजच करून टाकतो ते. हो, त्याच्या घरी जातो, जे कोणी आहे त्याला फोन गिन करतो आणि लवकरात लवकर इथं हजर करतो. तुमच्या माणसाला तुम्ही असं करा, 9 वाजता 9 वाजता रात्री घेऊन यायचं. असं काही करा बा तुम्ही. होतेच म्हणलं, नाही तर विनाकारण आमचे लोक कसं मारतील, आम्हाला उत्तर देणं कठीण झालं आमच्या कर्मचाऱ्याला. म्हणजे आम्हाला सांगता तरी येईन बा असं आहे म्हणून. ठीक आहे, मग आता आम्ही त्याला बोलून घेतो. तुम्ही तोपर्यंत असे काही जे सराईतवाले आहे तुम्ही बोलून घ्या. हो, ठीक आहे ठीक आहे. बस मी काय, आता किती वाजले? 7 वाजले ना. हो, 2 घंट्यात जमा करतो सगळे. हो, ठीक आहे ठीक आहे. घर तर चांगलं बनवलं का नाही का? कुठं हात मारला नाही का त्यानं? महिना 2 महिने झाले काही संपर्क नाही याचा. काय मग कसं काय आहे, काय चालू आहे म्हटलं सध्या? नाही नाही, बस आपले शिंग फोडणं बैलाची. आता पोया येऊन राहिला जवळ. आपलं सकाळी आपली झोपटी घेतली, चालले आपली शिंग फोडाले. बस तेवढं सुरू आहे आपलं बा. शिंग फोडायला जातो म्हणते नाही? शिंग फोडणं तर बाण आहे तुया. मोठमोठे काय कांड करतं मला माहिती आहे ना तुझे. असं असं हो का? बरं, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे चांगलं काम चालू आहे समजा नाही का? घर चांगलं बांधलं नाही? हो, कसं काय, कुठं हात मारला बा? सांगा आता काय म्या काय बँक लुटली एखादी? ते आमचे साळभाऊ आहे, त्यानं काही पैसे दिले, म्या काही माझोडचे आमच्या घरच्या बाईचे, असं करून आपलं उभारलं कसं तरी. हो, दुसरं काय आहे बा? तसं बरोबर काही असू ते. हो, पण आता म्हणलं तुम्हाला मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जासाठी आलो. हो, तर तुमचा फोन नंबर काही म्हणजे कसा बदलला वाटते बहुतेक नाही का? नंबर लागला नाही म्हणून म्हणलं. हो, ते कसं फोन नंबरच बदलला माहिती. हो, कोण काय होतं? तेच म्हणलं, त्यासाठी म्हणलं फोन कोण बंद आहे म्हणून साहेबांनी मला इथं पाठवलं. तर ते काय झालं, आता एक कॅशची गाडी लुटली. बँकेची प्रायव्हेट बँक आहे, आता महिन्याआधीच ओपन झाली होती. व्याजदर आहे ते चांगलं होतं, चांगली बँक होती, प्रगतीपथ. तर त्याची कॅशची जी गाडी होती 30 लाख रुपये, तर ते म्हणजे चोरी गेलेली आहे तिथून. सांसुनीला काय एका ठिकाणचा, तर तिथं त्यानं अडवली आणि ते घेऊन गेले. आता तुम्ही आहे का कोण आहे? तर त्याची आता चौकशी सुरू आहे. म्हणून तुम्हाला मी घेऊन जासाठी आलेलो आहो. आणि तिथं ते ओळख पटवणार आहे ते. जे काही समजा सिक्युरिटी गार्ड आहे ते ओळखतो म्हणते मी. तर म्हणून तुम्ही 3 जण आता गाडीसोबतच आहे. लवकर तुम्ही तयारी करा आणि चला. आम्ही काही केलं का आमच्या रस्ते का साहेब? आम्ही नाही ना म्हणलं बा, आम्ही काय आता मी मक्केची आपले ते भुट्ट्याची गाडी लावतो आणि हे आपलं भुईमुगाची शेंगा आणि मामाचा शिंग फोडणं सुरू. आम्ही म्हणलं तशा कामात नाही आता.
कारण आता शेवटी वाल्याचा वाल्मिकी झाला तरी राजे म्हणलं आता लोक चोऱ्या करे तर कुणी मा घरी ये नाही न आता काहीच नाही करत तर म्हणलं मले सुखानं जगणं कठीण झालं आता. आता का कोणती चोरी झाली म्हणजे का मॅच केली का राजे साहेब? मी कायले लुटणार आणि म्या कायले कांड केलं तसं काही आपलं. हो ते बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे तुमचं नाव रेकॉर्डला एक नंबरवर आहे हो, कारण की जेवढ्या चोऱ्या संख्या आहे त्याच्यातनी तुमचं नाव मामा लुटेरे हो एक नंबरवर आहे. त्याच्यात पहिल्यांदा तुमच्याच घरी या लागते हो, कारण की चाबी मास्टर हे ते गाड्या चोरणं म्हणजे तुमचं रेकॉर्ड म्हणजे आजपर्यंत कोणाचंच नाही इतक्या तुमच्या म्हणजे रेकॉर्ड केलेला आहे. गिनीज बुकात नाव जाईल इतक्या चोऱ्या आहेत तुमच्या. त्याच्यानं कसं आहे तुम्हाला म्हणजे पहिलेच नाही लागते आम्हाला कारण ती चाबी कुठं काय लावसान तुम्ही कोणती बँक फोडसान हो याचं काही आम्हाला नेमच नाही त्यामुळे साहेबांनी सांगितलं जागेवर सापडते का नाही पहा म्हणलं लवकर. 2-3 पोलीस घेऊन येऊ राहिलो पण मी आलो पाहून या तुम्ही. आता तुम्ही आता काही म्हणलं काही सांगू नका, तुम्ही तिथं चला, तुमची जर ओळख पडली ठीक, नाही पडली चालले घराकडे. काय साहेब राजा शेवटी वाल्याचा वाल्मिकी होऊन काही फायदा दिसून नाही राहिला ना. लयच झालं ना. पण आता हे म्हणजे मावरच काही बी आलं की मावरच येते बा. मग कारण तशा ना तुमचे उभे उभे म्हणजे खिशातले तुम्ही 500 रुपये उडवता लोकांचे, काही ज्योतिषी होता काही काय होता म्हणजे सांगताच येत नाही तुमचं. काही काय करसान हो म्हणजे कसं चेहऱ्यावर ओळखू येत नाही तुमचं. तिकडे 2-4 करून येसान तरी तुमच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही की बा करून आले असून तुम्ही. असं आहे ते हो. तुम्ही आता मला काही सांगू नका, तिथं साहेबाच्या पुढे काय सांगा आणि ते सिक्युरिटी गार्ड काय करते त्याच्यावर निर्णय आहे आता. आता तुम्ही गाडीत बसा लवकर, चला लवकर, घरच्या बाई सांगून द्या येतो म्हणा मी. भलं इथं जमानाच नाही राहिला नाही का. तेच बरं होतं आपलं. बरं चला बा, आलो तुमच्या मागं आलो. हो चला चला. बापरे पांडे सर का फोन है ये तो. उठा थे के बाबा क्या किया अपन ने तो कुछ ही नहीं किया है. क्या है क्या मालूम देखता मैं. हेलो हाँ हाँ बोलो पांडे साहब. हाँ, क्या क्या बात है बा. अरे बाबा तुमको कैसा ओम प्रकाश बिलाला के तरफ भेजना पड़ा गया. हाँ अरे वो गाड़ी लूटी बोलती तुमने अपनी ये बैंक की एमएम बैंक की प्राइवेट बैंक. हाँ और रास्ते में आपने कैसा बराबर नहीं किया है तुमने. हाँ जल्दी से जल्दी अपना जो पेमेंट चुराया है ना वो जल्दी लेके आओ पुलिस स्टेशन में. हाँ वही बोल रहा था मैं. क्या बोल रहे साहब राजा, हम कोमड़ी चोर लोग and कैसे क्या 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 बोल रहे आप. हाँ नहीं नहीं अपन इतना बड़ा नहीं डाका डालते बाबा. हाँ कुछ भी राजा हम पर लगाती क्या आरोप तुम. क्या बोल रहा ज्यादा आड़े वेड़े मत ले तू. जो कुछ है सच बता मेरे को. हाँ तूने चुराए क्या वो पैसे. हाँ वो गाड़ी लूटी क्या तूने. सर मैं काय को लुटा ऐसा. मैं कैसा अपना चिल्लर वालर काम था बा. वो कुछ लोग कैसे सता देना दुकानदारों को, इसलिए मैं जरा सा जरा धाक धपड़ करता. बाकी तो मेरा कुछ भी नहीं ना. देखो ना मेरा रिकॉर्ड में कोई बड़ी है कि चोरी तो देखो बा. है कि आज तक कोई मेरे इसमें. नहीं नहीं लेकिन वो कुछ भी हो आपको पुलिस स्टेशन में आना है. हाँ? वो कैसा पहचान करना है. वो कैसे उसका सिक्योरिटी गार्ड जो है ना वो बोलती मैं पहचानता करके, इसलिए तुम और तुम्हारा वो कौन मेवना है ना वो चंगू मंगू मंगू मैंगो. हाँ मैंगो को भी लेके आओ. और वहाँ पे वो कैसे देखेंगे हो जिसको पहचाना गया. उसको हम देखेंगे क्या करना है. तो बिल्कुल ना सा. मैं आता कभी भी आता. फिर क्या अपन ने किया नहीं तो क्या डर काएगा. आपने किया नहीं तो डर काएगा. बिल्कुल बिल्कुल कुछ टेंशन नहीं है. मैं आ जाता. तो मैं क्या बोल रहा था सर, थोड़ी सी एक न्यूज़ है मेरे पास. अच्छा अच्छा बताओ ना कौन सी न्यूज़ है क्या है. लेकिन कैसा मेरा नाम नहीं आने को ना. मैं बता तो दे रहा तुमको. लेकिन कैसा बहुत ही बड़ा डॉन खतरनाक है वो, इसलिए मेरा नाम नहीं आने को ना. नहीं तो कैसा मेरा काम निकालेंगे वो. नहीं 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 सिर्फ बताओ ना तुम, हम उठाते ना उसको. उठाते तू बोल उसका नाम क्या है. नाम उसका कैसा एक जरा सा मारती डॉन आ गया है अपने इलाके में. जरा इतने में दहशत बहुत बढ़ गई उसकी. तो कैसा है मेरे को 1-2 जनों ने बताया मारती डॉन का कैसा बहुत खतरनाक काम है बोलती है. उसका तो काम नहीं होगा. हाँ उसका काम होगा मेरे हिसाब से. तो मार्टी डाडा ये कहाँ से आ गया बाबा. मार्टी डाडा तो मैंने कोई देखा भी नहीं. अच्छा तो अच्छा अच्छा अभी अभी आया हुआ है क्या. हाँ वो तो नहीं मालूम, लेकिन कैसा 2-4 महीने में जरा सा 1-2 बार मुलाकात हो गई मेरी. और तो लेकिन मुझे तो लगता है उसका ही काम होगा. वो बड़े बड़े कारनामे वही कर रहा अभी. वो तो रामपुर का है. वो रामपुर का हो तो उसका घर और मुझे मालूम नहीं, लेकिन रामपुर का है ऐसा मुझे बताया कोई लोगों ने. अच्छा अच्छा रामपुर का है क्या. रिकॉर्ड में नाम नहीं आया अभी तक इसका. हो ना हमारे इसमें लिस्ट में नाम नहीं है अभी तक. इस तो खासियत है उसकी. वो कैसा है वो कभी खुद नहीं दिखता किसको. उसके आदमी बहुत खतरनाक ऐसी सिलेंडर लेके घूमते हो. और ये कैसा बड़ा सा आदमी बाबा. उसको मेरा पाला पड़ा था एक बार. मैंने कैसा वो जरा तरबूज के बारे में उसको बोला यहाँ पे दुकान मत लगा. तो वो सिलेंडर लेके आ गया था मेरे मस्तक में डालने को. और मारुति दादा को बोला ना बोले तो दिखेगा नहीं बोले. और तभी से मैं कैसा बहुत डरता उसको. अच्छा अच्छा हो गया. हाँ देखता मैं कौन है तो उसका भी कैसा तहकीकात करनी पड़ेगी अब. तो मैं क्या बोल रहा आपको आधे घंटे में पहुंच जाओ पुलिस स्टेशन में. हाँ अपने मेवनी के साथ. हाँ जल्दी आ जाओ. हाँ ठीक है ठीक है. आ जाता सर आ जाता. वो चाचा भतीजा छूटेगा सर. वो कैसा हो गया उसका चाचा भतीजा. हाँ उसमें का वो भतीजा भाग गया बोलते. किधर गया क्या मालूम. अभी अपने इलाके में कुछ दिखा नहीं हो.
वो भाग गया बोलते, उधर चिखलदरा की तरफ दिखाता बोलते, वो वहाँ से गायब है वो। और वो जो चाचा है वो ओम प्रकाश बिलाला की तरफ है वो, इसलिए कुछ उसको उस टेंशन नहीं, लेकिन भतीजा को जरा ढूंढ रहे हम। वही बोल रहा था, नहीं वैसे अच्छे वो चाचा भतीजा, उससे कोई खराब नहीं, इतने चोरा नहीं करते वो, लेकिन देखना क्या है तो। हाँ, ठीक है फिर, हाँ रखता फोन। क्या 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 हो गया, किसको बुला रहे हो? देखना जरा, हाँ तूने तो नहीं किया ना वो बैंक की कैश की गाड़ी लूटी बोलती किसने तो? तो कैसा लूटा तो नहीं तूने? बाबा मैं काय को होटल है साहब, मैं तो तुम्हारे साथ में हूं ना हो। बिल्कुल मारती दादा का ही काम होगा वो, नहीं क्या? वो बहुत भारी जा रहा था ना, रात को फोन आया था मेरे को कल। वो क्या बोले, उसका वो जो क्या कार्यक्रम है वो रामपुर में, डीजे भेजो बोले। उस दिन बख्शीश दिए उसने 40,000 रुपये, और वो कल 25,000 का डीजे भेजना पड़ा। ऐसा हरामी है वो मारती दादा। ना वही तो बोल रहा था मैं, ये हाथ से देते हो हाथ से निकालते हो, ऐसे रहते हो। फिर क्या तो आवड़ा देखे क्या कोवड़ा निकालते हो। लेकिन कैसा, उसका काम निकालना पड़ेगा ना, नहीं तो कैसा अपने पर भारी जाएगा ना वो। इसलिए कैसा मैंने पुलिस को बता दिया है, देखो उसका फिर क्या है तो टेंशन का काम नहीं, नहीं तो अपने से कुछ काम होने वाला नहीं कुछ। चलो फिर अब क्या होती देखना है। चल मंगो मंगो कपडे पहन तू, चल जल्दी। पुलिस स्टेशन जाना पड़ता है। चलो। तर काढा बुलेट काढा तुम्ही, चला मग चला. अरे थांब ना जरासा, काय लागा झाबऱ्या तू कधी थांबत जाय जरासा, आता पोया लोक काय जाऊ नको तू. मग काय थांबला लागला काय, सुट्टी काढली नाही का तुम्ही? नाही ना, रविवार सोमवारची तेच तर, सोमवारची कशी भेटली. आता जास लागते मला. का रे झाबऱ्या, ते आपल्या केसचं पाहा लागेल ना बा. एक तर कसं एका केसचा लवकर निकाल लावणार. आता पांडे साहेबांनी शनिवारीच हँडओव्हर केली माझ्याकडे. ते काय झालं, रस्त्यानं आपलं गाडी नसते का, कॅशच्या गाड्या जात नाही का दुपारच्या बाहेर बँकेत पोहोचायच्या. तर एका समजा MM बँक आहे, प्रायव्हेट बँक. तर आता 1 महिना झाला वाटते. तर त्या बँकेतली जी गाडी होती कॅशची, ते मोठ्या बँकेत टाकायसाठी गेले असं, तर रस्त्याने त्याची गाडी अडवली म्हणते. सिक्युरिटी गार्ड आणि हे यायला मारले वाटते, बांधून केलं आणि पैसे घेऊन पळाले म्हणते. तर त्याचा शोध घेणं आहे, म्हणून म्हणलं कसं जायच होतं आम्हाला. अरे का किती लुटले रे बा ना, किती लांबवले म्हणलं. 30 लाख त्याला म्हणते बा, जवळपास 30 लाखाची बॅग होती, पुलिस लांबवली म्हणते. अरे का गाड्या लुटते म्हणजे कसं काय झालं मग? ते सिक्युरिटी गार्ड ते बंदूक घेऊन होता. त्याला कोण काय म्हणजे गोळ्या नसते त्या बंदुकीत, गोळ्या नसते का म्हणलं. ना परमिशन असते ना त्याची, का कोणाला आपलं दडदड मारता येत असते का? मग परमिशन घ्यावं लागते, मग मारा लागते ना. मग आता त्यानं कसं काय परमिशन गेलो, त्यानं जमवलं त्यानं त्या गुंड्यानं. तर बघ आता कसं काय रे बघ, काय पाहिजे बा, लागला पाहिजे शोधलं का? हो पाहिजे नाही तर लय मोठी टोळी असेल तर तुझं काम करायचं बा, पाहिजे का? नाही नाही काय करते रे, मग काय आपल्याला काय शोध लावायचं काम आहे, बाकीचं ते पाहत बसेन पोलीस प्रशासन, मग काय. हो हा हा, डिटेक्टिव्ह झाबरुगोडा स्पीकिंग. हा बोला म्हणलं साहेब. हॅलो, हा आता झाबरुगोंडा, हा मी काय म्हणत होतो, आपण जरा त्या केसचं जरा लवकर घ्या म्हणलं अटपटं. कारण की लोक कसे बँकेत येऊन राहिले, संचालक मंडळ आलं होतं आज. लोक कसे मारासाठी येऊन राहिले त्याइले. त्यामुळे लवकरात लवकर शोध लागणं आवश्यक आहे त्या केसचा. तर म्हणलं लवकरात लवकर पहा तुम्ही काहीतरी. हो हो सर, मी इकडे कावड्या तरीच्या घरी आलो होतो, आताच कार्यक्रम आटपला बाय, सामान सुमान ठेवणं सुरू आहे. बस आता मी सकाळीच निघणार होतो त्या कामात मी. तर पाहतो ना मी उद्या आणि परवा 2 दिवसात ऍडजस्टमेंट करतोच, लावतोच त्याचा शोध. चालते साहेब, पण म्हणलं आता उद्या काही तुम्ही हुकू देऊ नका, लवकरात लवकर कामी लागा. आणि एक महत्त्वाची सूचना सांगतो मी तुम्हाला. आत्ताच मी काय केलं, बाकीचे जे आपले आमच्या यादीमधले जे हिट लिस्टमधले जे लोक आहेत, ब्लॅक लिस्टमधले, तर ते मी पोलीस स्टेशनला बोलावलेले आहे. तर त्याची मी पाहतो काय होते काय नाही. जर सिक्युरिटी गार्डनं एखादा ओळखला तर मी तुम्हाला फोन करून देतो, म्हणजे मग कसं टेन्शनचं काम नाही पुढचं. बरोबर चालते ना, मग पहा ना मग काय होते तर. ठीक आहे, पण ओळख आहे ते त्या दिवशी ते सिक्युरिटी गार्ड म्हणे मला डोळे बांधले नसेल तसं, ते तर माहित नाही म्हणे. नाही आता ते सांगे पट्टी निघाली होती म्हणे माई. मला मी एका जणाला पाहिलेलं आहे म्हणे. एक जण पाहिला म्हणे असं म्हणून राहिला ते. आता बहुतेक पाहू ना, आता सगळे बोलावलेले आहे मी आता. काय होते काय नाही ते, आता कोणाची ओळख दाखवते का पाहू मग. पहा मग सांगा काय होते तर. ते लखलकी तुमच्याच गावचे आहेत ना. तर त्याला सांगून द्या लवकरात लवकर पोलीस स्टेशनला उद्या हजर व्हा म्हणा. सुट्टी संपली म्हणा आजच्या तुमची. हो इथं साहेब, मी इथं समजलं. हो येतो, उद्या सकाळी येतो. म्हणलं वाहन चालक नसल्याच्यानं वांडी येऊन राहिले आम्हाला. आत्ताच तुम्ही त्या यायला पाठवलं होतं आपल्या सांगलेले. ठीक आहे मग, लवकर या उद्या. साहेब हो हो हो. आणि हो मी काय म्हणतो, आपलं झाबरुगोंडा कोणी आहे का तिथं? तर कोणी असेल तर त्याला बाजूनं करा, थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. नाही कोण नाही इथं. हो कोण नाही. आम्हीच दोघंच आहोत आता, लखलकीन मी दोघंच बसलो होतो. हो बोला ना तुम्ही. हो बोला बोला. कसं आहे, कोणी नाही पाहिजे तिथं. कसं मोठं गंभीर प्रकरण आहे तुमच्या गावचं. तर आता म्हणजे कसं आहे, माहिती भेटते मला एका जणाकडून की मारुती डॉन तुमच्या गावचाच आहे म्हणते. बहुतेक त्यानं तर हे काम केलं नाही असं त्याचा अंदाज आहे. तर त्यानं मला सूचना दिली की बुवा पहा तुम्ही, कारण की मोठे मोठे कामं तेच करून राहिला एवढ्यात. तर बहुतेक त्याचं काम आहे का बुवा. आता तुम्ही त्याला ओळखता का म्हटलं. रामपूरचे आहे म्हणे ते. मारुती डॉन नाव आहे त्याचं, गावात घरं आहे म्हणजे त्याचं, पण ते कुठं आहे ते काही त्याला माहीत नव्हतं. अशी त्यानं मला खबर दिलेली आहे, म्हणून म्हणलं तुमच्या ओळखीचा आहे का तो मारुती डॉन. अरे रे बाबा, मारते जा रे बोजून आता. ते काही खरं नाही भाऊ, ते आता ताप होती येते रे भाऊ, काहीतरी तो गायला फासा रे भाऊ. ऐकू जाईल ना तिकडे मुकापासून.
मारुती डॉन नाही का, मारुती डॉन. आहे का काही ओळख आहे का म्हणलं तुमची समजा? हा, माहिती आहे का कोण आहे तर? कोण मारुती डॉन म्हणजे नाही का? बाकी मग मागं पुढे त्याच्या बुड्याचं नाव आहे ते, बाकी काही नाही मग. फक्त मारुती डॉन. हो, ते एक हॉटेल आहे, हॉटेल नावाचा चोर. त्यानं सांगितलेलं आहे की बा मारुती डॉन आहे, रामपूरचा आहे, असं त्यानं न्यूज दिली मुले. मारुती डॉन म्हणते नाही का? बरं बरं बरं. आता मी कसं आहे सध्या म्हणजे 2-3 महिने झाले गावात नाही ना. तिकडे आपल्या त्या डिटेक्टिव्हच्या कामात गुंतलेलो होतो. बरं मी चौकशी करतो आणि सांगतो तुम्हाला. तसं त्याचा हात असू शकतो म्हणजे नाही का याच्यात नाही. 100% बिलकुल त्याचाच हात आहे म्हणते. फक्त आता आम्हाला कसं आहे, याची एक वेळ चेहरे पाहिले आणि यानं जर समजा ओळख दाखवली हो त्या सिक्युरिटी गार्डनं, तर मग काही वाटत नाही समजा. मग मारुती डॉनचं आपले काही घेणं नाही हो, कारण की रेकॉर्डला काही नाव नाही त्याचं, काही गुन्हे नाही, काही नाही. फक्त आपल्याला आता हे काय करते सिक्युरिटी गार्ड त्याच्यावर आहे. बरं बरं ठीक आहे. मी आता चौकशी करतो जरासं. कसं गावातल्या बातम्या आता 2-3 महिने झाले मला काही कल्पना नाही. घेतो मी जराशी माझ्या आबाजीकडून माहिती. आणि तुम्ही काय करा, तोपर्यंत ओळख पटवा आणि मला फोन करा. काय होते तर मी सापडते मारते आता. जबरू काय म्हणते रे ते? साहेब काय म्हणून राहिले? मारुती डॉनवर आला का? नाही असं होते म्हणते, मजाक मजाक मध्ये येते काही अंगलट का. एक फोन मारला, हॉटेलला कसं धमकावलं, आता आली अंगावर आता. त्यानं सांगितलं म्हणते मारुती डॉनचं काम असू शकते. हो आता ते ओळख पटवणार आहे. बाकीचे तिथं जे काही ब्लॅकलिस्टचे लोक आहे ते बोलावलेले आहे. आता तिच्या सिक्युरिटी गार्डनं जर समजा तिचा ओळखला नाही की समजा पोलीस इथं आले समजा, हो तो घरी पोहोचलेच समजा उद्या सकाळी. होणार आहे का? पण असं असं वाटते का माणसाला असं होईल म्हणून? काय करू मग? सांगले का लखलं काय करू रे आता? मारती कसं रे? हो आज रात्री तरी नाही आले पाहिजे कमीत कमी. हो तो सासरा आहे का राणीबाई आहे, कसं रे? मला तेच वाटलं राजा. हो म्हणलं हे बा झाबरू आजच्या दिवशी येऊ नको दिलं का? आज का आले का नाही? बस झालं म्हणलं, कामच झालं माय. मग करतो मी हँडल. पाहू ना पहिले जर समजा ओळख जर पटली हो तर मग आपल्याला कसं म्हणजे बिना औषधाचंच खांडं फुटलं. नाही तर आताच तुम्ही पय धाव करसाल आणि फालतू मग असे नसते चांगलं वाटते ना. पयाचं नाही, काहीच पयाच नाही माणसाना. जे काय ते पाहू आपण काय करा ते. फक्त सध्या मुकाट्यानं राहा, वेट अँड वॉच करा. ते काय होते ओळख काय पटते त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. मला तर हे बा लस म्हणजे लस भेव वाट लागला. आता काय करावं, कसं करावं? येतेस का बा? उचलतेस का मला? काय बा तू भिऊ नको ना, आम्ही हो ना, आम्ही लखलं घ्या आम्ही. तू काळजी नको करू, टेन्शन नको घेऊ तू. मारती डॉनची टरकली आता. आता काय होतं काय. पण पाहिजे बा झाबरू. जरासं म्हणजे पाहिजे हो एखादा वाटला तर एखादा हॉटेल आहे चबऱ्यावानाचा. तिकडे चबरला नाही. मारती डॉनली इकडे भेल्यासारखं दाखवते आणि तिकडे काटाय काढायला पोरायला असते ना. वरचेच सैन नसते होत ना. मग हॉटेलला वाटलं बा आपल्या काम नाही निघत, मग पोलिसामार्फत काढा असं संधी. जाऊ द्या. पण आता तुम्ही केलं नाही ना काही, मग आपल्याला काय भेव आहे. टेन्शन घेऊ नका, निपटू आपण काय. काय म्हणा राजा हो, कसं खादोड साहेब तुम्हाला मानलं पण. म्हणजे चोर तो चोर शिरजोर बी. हो पहा बरं तुम्ही पांडे साहेबाला किती बिलकुल म्हणजे कडक बोलले. लवकरात लवकर शोध लावा, नाही तर असं आहे तसं आहे आणि आम्ही काय करावं काय. सगळं आपलंच करा, किराया सब आपलंच आहे. आणि म्हणलं किती म्हणलं तुम्ही एकदम म्हणजे ॲक्टिंग काय म्हणजे तर मला हसायचं मनातल्या मनात. मग आता त्याला आपला दोष आहे का? लोक मूर्ख आहेत, आपण काय करावं त्याला? सांगा तुम्हीच सांगा ना. 10-11% व्याज देऊ राहिलो आपण ठेवीवर, समजा बचत ठेवीवर. मग बेवकूफ आहेत का ते? कोण देत असते एवढं? त्याला फिटनेस आहे एक ना एक दिवस असंच असते ते. तेच म्हणलं ना, लोकांच्या बुद्ध्या कुठं घाण ठेवलं असेल काय सांगा आता. हो एवढ्या राष्ट्रीयकृत बँका जर इतकं व्याज देत नाही ना, आपण आता महिना नाही झाला उभी केली ना, चला घ्या रे 10-11% व्याज चालले आपले. मेंढी बोला नाही लोक. मग काय घ्या म्हणा आता 10% घ्या ना 11% घ्या, पुरेच्या पुरे लंपा. पण जरा घाई केली आपण नाही का. 2 महिने जराशी होऊ द्याला जमा. हे फक्त प्रयोग आहे आपला. फक्त पुढे पाहून आपण अजून ब्रँच खोलू आपण. फक्त हे निपटू द्या एक खेपचं, एखाद्या त्याच्यावर लोटून देऊ आपण. आता आपण कसं सिक्युरिटी गार्डला बोलावलं आहे, त्याला आपण कसं सूचना देऊन दे बरोबर. मग एक हे प्रकरण सॉल्व्ह झालं की मग बाकीच्या ब्रँच खोलून आपण मग पुरे लंबे करू एकदम. काही टेन्शन नाही. आले वाटते ते नाही का. या इकडे तिकडे नका जाऊ, इकडे बसले आम्ही. या इकडे आले. आता सिक्युरिटी गार्ड आले, ड्रायव्हर पट्टो आलं. चले बा कसं काय म्हणलं. कोणी आलते का अजून? पोलीस लोक विचारले काय? अजून चौकशी चालूच आहे का? ना साहेब दादा खेळ येऊन राहिले ते आमच्या घरी. हो म्हणजे याला विचार, आमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्याला विचारते याचं कसं काय वर्तन हे ते. घोर केला म्हणलं आमच्या भोवती. आता हे काय होते काय नाही आता. हे काय राजा साहेब बँकेत म्हणलं लोक या कर्मचाऱ्यावर मारायला धरून राहिले. पैसे काही देतं आणि आमच्या घराभोवती पोलिसाच्या एरदारा वाढल्या. म्हणून म्हणलं घरचे म्हणते बा तुम्ही चोरले का? म्हणून म्हणलं जरा पाबा निपट्ट घ्या लवकर काहीतरी. अरे काळजी नका करू. संचालक म्हणलं आहे ना, खादोडे बसला नाही तर तुम्ही काय लोड घेऊन राहिले. आता तुम्ही फक्त एक काम करा आता, पोलीस स्टेशनमध्ये जा. तिथं आता ओळख पटवायचं काम आहे तुम्हाला. आम्ही आला आताच भेटून. तर आता सराईत गुन्हेगार येणार आहे, त्याचं तिथं ते उभे करतील. त्यातला कोण होय असं तुम्हाला विचारतील. तर तुम्ही सांगायचा हो एका जणाला पाहिलं बा. आम्ही तिथं एका जणाला म्हटलेलं आहे. माई पट्टी बा निघाली होती, मला दिसला. तर त्यातलं एक कोणताही आपला पकडायचा आणि त्याचं नाव सांगून द्यायचं. हे होता बा. हे मला दिसला. अरे खादोडे साहेब मार खाल्ला होता राजा. म्हणलं बा इकडे आर तिकडे वीर असं झालं आम्हाला. आम्ही कोणाचे नाव घ्या, त्यांना आम्हाला सुचवलं म्हणजे बाहेर. म्हणलं विनाकारण कोणाचे नाव कसं काय घ्यावं? कोणाचं घ्या म्हणजे मग तुमचं सांगा लागणार मला. तुम्ही लुटली म्हणून गाडी तुमच्या दोघांवर घालू का सांगा. म्हणून म्हणलं तुम्ही आम्ही सांगतो तसं आहे का तुम्ही? शिंदा अगोपणा करायचा नाही. खादोडे सांगत तसं ऐकायचं मुकाड्यानं. सरळ सांगायचं तिथं एखाद्या कोणताही पकडायचा. हे होय म्हणा. बस असं सांगून द्यायचं. साहेब राजा कसं काय चुकीचं कसं सांगू? दुसरं पाना काहीतरी दुसरा मार्ग पाना.
आम्ही काय म्हणून राहिलो, तुम्ही शिल्लकपणा करूच नका. तुमचे पुरे आता बोटं आमच्या अडकीत अटकलेले आहेत. तुम्ही आम्ही जसं सांगू तसं करा. नाही तर मग कसं आहे, तुमचा रेकॉर्ड आम्ही तिकडे देऊन देऊ. हे यायनं चोरलेले पैसे म्हणतात यायनं नाटक रचलं बा, आमचेच पैसे यायनच लांबवले. तुमची सोयी म्हणलं अंदर रवानगी. मग एक तर तुम्हाला आता 1-1 लाख रुपये देऊन राहिलो आम्ही. नाही तर मग खडकून असतं, त्याला पगार देतो का आम्ही कोणाले. मग आता तुम्हाला 1-1 लाख रुपये द्यायला तयार आहो ना. मग बसा मग. पुन्हा आपण नोकरी लागायच्या हिशोबाने तुम्हीच आमच्यापासून 1 लाख घेतले होते ना, तेच वापस देऊ राहिले ना. मग तेच वापस देऊन राहिलो, ते नाही देत लोक. मग घरात चक्रा मार लागते. परेशान होते, आत्महत्या करायला पाहिजे तिथं. म्हणून तुम्हाला सांगू राहिलो, आम्ही सांगतो तसं करा आणि लवकर याच्यातून तुम्ही बाहेर निघा. नाही तर तुम्ही अंदर जाणार आहा लवकर. बरं मग तिथं समजा किती वाजता जायला लागते आता ओळख पटवासाठी? आता जा तुम्ही 8 वाजता, 9 वाजेपर्यंत जा तुम्ही तिथं. 9 वाजेपर्यंत येतील ते सगळे. 7 वाजता गेलो आम्ही. बरं हो, मग तिचं एक कोणाचं नाव सांगून द्यायचं मग, नाही का? हे होय बा. बिलकुल असं लपकाचं नाही. स्पष्ट सांगायचं, हेच होय म्हणा, हेच होय. बरं सांगतो, मग तसं सांगतो. माझी पट्टी निघाली होती बा, याईनं आम्हाला बांधलं मारलं आणि त्यातला हे असं होय, नाही का? बरं ठीक आहे मग. चला आता सांगा तुम्हाला सगळं व्यवस्थित. आता तुम्ही जा पोलीस स्टेशनला. तसं आहे असं सांगा आणि क्लिअर करून टाका. ठीक आहे, आम्ही मग आता पाहतो पुढचं आम्ही मग निपटून घेतो. बरं ठीक आहे मग. हो, काही हरकत नाही, ठीक आहे. चला जमलं म्हणलं. आता हे करते काय करायचं आता. झालं आता हे प्रकरण सॉल्व्ह होऊन राहिलं. आजच्या ज्यानं हे बँकेचं आपलं कसं आहे, आता किती लाख रुपये, 30 लाख रुपये आहे ना. आपण 3 जण 10-10 लाख रुपये घेऊन घेऊ. आणि बाकीचे 2 मेंबर तर कसं तुमच्या घरच्या बाई आहे आणि माझ्या घरची बाई आहे. त्यामुळे कसं टेन्शनचं काम नाही. बाकी आता आपण 10-10 लाख रुपये घेऊन घेऊ. मग आजच करून घ्या ना ते शेवटी. कुठं बसता मग अजून. तुम्ही तुमचे 10 घेऊन घ्या, 20 आमचे आम्हाला वापस देऊन द्या दोघाले. तसं करता मग. ती आता माझ्या घरी ठेवणं बरोबर नाही. तुम्ही तुमचे घेऊन जा आता 20 लाख रुपये. माझ्या 10 मी ठेवून देतो. बँक बंद, सगळं बंद. आपल्या कर्मचाऱ्याला सांगून द्या, शिल्लक द्या, विषय मोकळा. बँक बंद उद्यापासून. चला मग देऊन द्या आमच्या आता. आता सिक्युरिटी गार्ड कोणाचं नाव घेते आणि कोणाला फिट होते काय सांगा, नाही का? चला आता. चला देऊन द्या आमचे.